शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। SPL चे हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 5 आणि या 5व्या पर्वाचा 5वा दिवस सुरू होतोय मित्रांनो। पंचांचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला सुरुवात होईल। 40 मिनिटांचा अवधी मित्रांनो दिला जाईल 8 षटकांसाठी आणि या अवधीमध्ये आपल्याला आपला खेळ संपन्न करायचा आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज। गोलंदाजीसाठी मदन आपण पाहतो P1चा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू होत आहे आणि मदन गोलंदाजी मार्कवरती सज्ज। स्ट्राइक वरती फलंदाज चरीव संघाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जातोय। 30 यार्ड मध्येच रोखलं गेलं आणि कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही। स्ट्राइक वर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अरुण पानसरे, अतिशय हार्ड हिटर फलंदाज, रिव्हर्स स्वीपचा शहनशाह ज्याला म्हटलं जातं आणि नॉन स्ट्राइक वरती तितक्याच ताकदीचा गणेश। मदनचा हा चेंडू या वेळेला अतिशय चांगला फटका, आजच्या दिवसातला पहिला मोठा प्रहार, हा आलाय चौकार। थँक्यू डीजे। मदनच्या गोलंदाजीवरती इथून हल्ला चढवला जातोय। फलंदाज अरुणच्या बॅट मधनं हा चौकार आला आणि खातं खोलतोय स्वतःच। पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय। पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आउटफील्ड फास्ट, हा आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार। धन्यवाद, व्हेरी गुड बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं पहिल्या चेंडूवरती। तदनंतरच्या या 2 चेंडूंवरती मोठे फटके बघायला मिळाले। 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक गोलंदाज नेहमीच अडचणीत येताना पाहायला मिळत असतात। 30 यार्ड मध्ये तुमचे 9 क्षेत्ररक्षक गोलंदाजाला पकडून असतात आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळत असतात। पुन्हा एकदा मदन राईट आर्म ओव्हर द विकेट अरुणसाठी। या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू थांबणार नाहीये, चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा सुद्धा एक मोठा प्रहार, चौकार। रक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला टीपला गेलाय झेल आणि फलंदाज झालाय फेल। अरुण पानसरे बॅक टू द पॅव्हेलियन। तीन चौकार आल्यानंतर संयम दाखवणं गरजेचं होतं, मात्र मॅडिसर म्हणतात ना अतिघाई संकटात नाही। फलंदाज बाद होतोय अरुण पानसरे, अतिशय मोठा धक्का बसलाय चरीव संघाला। 3 चौकार आल्यानंतर आत्मविश्वास वाढला होता आणि पुन्हा बॅक टू बॅक चौथा फटका खेचायचा होता, मात्र या प्रयत्नात बाद झालाय। मदनला यश मिळालं, शीळ संघाला यश मिळालं आणि धावफलकावरती आपण पाहिल्या तर 1 बाद 12 धावा। या वेळेस गुड कमबॅक, चांगलं कमबॅक बघायला मिळालं, अतिशय चांगल्या चेंडू बघायला मिळाला। टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला जात असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय। पहिलं षटक संपन्न। पहिल्या षटका अखेर आपण धावफलकावरती जर पाहिलं तर 12 धावा, 1 बाद 12 धावा, संमिश्र सुरुवात दोनही संघासाठी। शीळ संघानं
नाणेफेक जिंकली सकाळच्या सत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीचं पाचारण केलं चरीव संघाला. यस, बघता बघता 5 मिनिटे निघून गेली सोमनाथ सर. आपण पाहू शकाल चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अरुण पानसरेकडून. मंडाटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज राहील या ठिकाणी फलंदाजी करत असताना. नाणेफेक हारली, कर्णधाराने सांगितलं होतं आउटफील्ड मध्ये थोडासा प्रॉब्लेम येईल, परंतु इथे तसं काही पाहायला मिळालं नाही. या ठिकाणी चरीव संघाचे समर्थक आमचे अतिशय जवळचे मित्र सदरक्षण नायक, खलनिग्रह नायक, पोलीस सेवेत कार्यरत असणारे सन्माननीय प्रवीणजी पानसरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. SPL च्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि मी विनंती करेल सन्माननीय प्रवीणजी पानसरे सर, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओ टू कमेंट बॉक्स तिथे जोडले गेलेत. आवाज अल्ल्याडीचा सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू थँक्यू रमेश सर. हरिश्चंद्र आलाय, वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठीच हे दुसरं षटक. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती हरिश्चंद्र सज्ज झालाय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे. अगदी शॉर्टपिच स्वरूपात हा चेंडू होता. वाईटच्या खुणेनं पंचांच्या मात्र 1 धाव धावफलकावरती अंकित होईल. 13 धावा धावफलकावरती. हरिश्चंद्र राईट आर्म लेग ब्रेक करतोय आणि स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय. यावेळेस अक्षय आणि गणेश हे 2 फलंदाज सज्ज झालेत. खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा जास्त बाहेर असणारा हा चेंडू वाईड आलाय आणि बाईच्या स्वरूपाची 1 धाव. अशा पद्धतीनं 2 धावा धावफलकावरती एक्स्ट्राच्या अजून अंकित होतील आणि धावफलक पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. आपण पाहू शकतो यावेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये हा सुद्धा एक वाईट चेंडू. अवंतरची पुन्हा एकदा 1 धाव धावफलकावर अंकित होईल. सूर सापडत नाहीये गोलंदाजाला आणि बॅक टू बॅक वाईट बघायला मिळत आहेत. आमच्या समोर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय वन अँड ओनली अष्टपैलू पर्सनॅलिटी आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळतात. अर्थातच आमचे सर्वांचे लाडके आमचे आदर्श मॅडी सर, अर्थातच महेश धुळे सर. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरून गोलंदाज सज्ज. हरिश्चंद्र पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. 30 यार्डला भेदून चेंडू चाललाय. चेंडू अडवण्यात यश मिळालं. गुड फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळतात. सेन्सिबल सुरुवात करत असताना या वेळेला फलंदाज आपण पाहतो गणेशच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या. त्याला माहिती आहे की ऑलरेडी सुरुवात चांगली झाली आहे आणि आता संघाला एक चांगल्या भागीदारीची गरज आहे. पाया घालण्याचं काम केलं फलंदाज अरुण पानसरेनं. 3 चौकार आल्यानंतर बाद झाला. तदनंतर या जोडीवरती निर्भर. हा चेंडू सुद्धा वाईड येतोय. पंच निरंजन सरांना आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतरची 1 धाव अजून अंकित होईल. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये जास्त धावा अवांतरच्या आपल्याला बघायला मिळतात. ऑफस्टिकवर येऊन ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाला बीट करून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू अडवताना अपयश आणि हा आलाय चौकार. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर दिशेवर नियंत्रण हवं तसं मिळालेलं नाहीये. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. 4 धावांचा फटका गणेशच्या बॅटमधनं येत असताना धावफलकावरती वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 वाईड या षटकामध्ये हरिश्चंद्रच्या माध्यमातून बघायला मिळाले. यावेळेस हा चेंडू सुद्धा अवंतरच्या स्वरूपात ऑफस्टिकच्या जास्त बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचांचं वाईटचा निर्णय बघायला मिळाला. पुन्हा एकदा 1 धाव धावफलकावरती अंकित होतीये.
या वेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केलंय, सक्सेसफुल होत असताना पॉवरफुल फटका हा षटकार. असेल गणेश फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरनं पुन्हा एकदा हरिश्चंद्र. शॉर्ट पिच, फटका चांगला आहे आणि व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना हा चेंडू सीमा पार होतोय. बॅक टू बॅक मोठा प्रहार, हा चौकार. तीन एका पाठोपाठ एक मोठे फटके. चौकार आला, तदनंतर षटकार आला, त्यानंतरचा हा चौकार आक्रमक झालाय. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू थोडासा हवेत होता. नशिबाची साथ मिळाली, क्षेत्ररक्षक कोणी सज्ज नव्हता. एक धाव धावफलकावरती अंकित होतीये. एका धावेने धावफलक पुढे सरकताना बघायला मिळेल. धावफलकावरती तब्बल 35 धावा चरीव संघाच्या आपल्याला अद्यापपर्यंत बघायला मिळतात. 2 षटकांची समाप्ती आणि 35 धावा धावफलकावरती. एक बाद 35 धावा. थँक्यू सोमनाथ सर. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु असेल ना, तो म्हणजे अनुभव. आणि आपण पाहिलं या अनुभवाच्या जोरावर चरीव संघ फलंदाजी करत असताना बॅट्समन गणेश या ठिकाणी फोपावताना पाहायला मिळतोय. गणेश नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावलं. आपण पाहू शकाल वेल बिगन इज हाफ डन. अतिशय दर्जेदार सुरुवात करून दिली बॅट्समन अरुण पानसरेनं आणि त्यानंतर त्या मजबूत पायावर यशस्वी भिंत बांधण्याचं काम फलंदाज गणेश या ठिकाणी करतोय. तब्बल 5व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं कुतूहल आम्हाला सातत्याने वर्षानुवर्षे वयानुवये प्रत्येक घड्याच्या काटेप्रमाणे जसे घड्याचे काटे फिरतात तशी स्पर्धा सातत्याने आम्हाला नवीन पाहायला मिळते. यस, तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाज तयार, राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फटका एक्झिक्यूट करू शकला नाही. आत्ता मात्र थांबवलंय गणेश फानसरेला, परंतु गणेश फानसरेला तुम्ही खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ थांबवू शकत नाही. खूप मोठा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. आपण पाहू शकाल मदननं पहिलं षटक हाताळलं, 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला हरिश्चंद्र, 11 चेंडू फेकले, 6 चेंडू फेकण्यासाठी. यावेळेस बॅकफुटवर आले, लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनला सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जाणार नाही आहे, कारण आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. या ठिकाणी पाहू शकाल या संधीचं केलं सोनं, कारण थांबवले एका सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वी या फलंदाजाला. धावपलकावर आपण पाहू शकाल स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत 5 चेंडू खेळला अरुण पानसरे, 12 धावा बनवल्या. गणेशचा विचार केला तर आपण पाहतोय 8 चेंडू खेळला आणि वैयक्तिक 17 धावांवर या ठिकाणी बाद झाला गणेश पानसरे. आम्ही आज कौतुक करू आमच्या माडी सरांचं, कारण ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आम्ही इथे घेऊन आलो. सातत्याने आम्हाला कुतूहल होतं. आवाज बदलापूरचा या स्पर्धेच्या माध्यमातून यायला हवा आणि सकाळी सुरुवात केली आमच्या सोमनाथजी खाडे सरांनी. खूप गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण ऐकत आहात. मंत्रमुग्धता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण इथे आल्यानंतर स्वर्ग सुखाच्या लहरी आमच्या मनाला कायमस्वरूपी आनंद देतात. स्पर्धा आपली ऐकलीन बोल्ड, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड. संधी नाहीये फलंदाजाला इथे हात खोलण्याची. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका लागेल या मॅच मध्ये चरीव संघाला.
मदन पहिलं षटक सुद्धा मदन हाताळलं, 12 धावा खर्च केला, एक महत्वपूर्ण विकेट पटकावली. सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं सांघिक दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी बारकर मदन. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत बाबू नाडकरी नावाच्या गोलंदाजाची आठवण आली. इतिहासाचा विचार केला तर तब्बल 21 षटक एका टेस्ट मध्ये निर्धाव फेकणारा गोलंदाज बाबू नाडकर्णी आजही आमच्या डोळ्यासमोर जिवंत आहे. 4 चेंडू फेकलेत मदनने, एक सुद्धा धाव दिली नाहीये. 2 महत्वपूर्ण गडी टिपले गोलंदाज मदनने. यस, विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा निर्माण करून देतोय. मी तर म्हणेन शील संघाला, एका बाजूला नवीन अनुभव, एका बाजूला जुना अनुभव. ओल्ड इज गोल्ड बट न्यू इज वॉन्ट असा असणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका पाड्यात पाहिलं तर शील संघ, तर एका पाड्यात पाहिलं तर चरीव संघ नाणेफेक जिंकली होती. शील संघानं घेतला पारंपरिक पद्धतीचा निर्णय काही मिनिटापूर्वी आणि हे क्षण सांगून जात आहेत काय घडेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने चरीव संघ पोहोचेल. आतापर्यंत पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते 36. वर्णनीय स्पर्धा आणि अवर्णनीय स्पर्धा, वर्णन करावं वैर्यानेही इतकी दैदिप्यमान स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस फेकून दिलंय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगाने चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. गेंद आ गई स्लॉट में, उसे पार्क किया पार्किंग लॉट में. बल्ला घुमा, स्टेडियम भी झुमा. ये हुई ना बात, सांगत असताना प्रेक्षक वा बेटा मौज कर दी. भास्करच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा षटकार. ट्रेन आसनगाववरून निघाली आणि मुंबईला जाऊन पोहोचली. रेल्वेमध्ये काय आहेत भास्कर नावाचे फलंदाज. हो हो हो, शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करू शकला नाही, परंतु इथे गोलंदाजाने केली चुकी. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही. इट्स टाइम, चेंज द टाइम. तब्बल 1 वर्ष आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो. जेव्हा पाटोळे साहेब पाऊस पडला ना, तेव्हा आम्ही पावसाला सुद्धा वाईट शब्द बोललो, कारण आम्हाला हवी होती स्पर्धा SPL ची. इतकं कुतूहल आम्हाला या स्पर्धेबद्दल आहे. आम्ही प्रेम करतोय या SPL वर नितांत, जेवढं प्रेम आम्ही आमच्या माणसांवर करतोय. आपली माणसं आणि स्पेशल प्रीमियर लीग अर्थातच शेंदूर प्रीमियर लीग. सकाळचं वातावरण जर पाहिलं तर वर्षातील 12ही पौर्णिमा चांदणी शिंपीत जातील इतकं सुंदर वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक धुरंधर या ठिकाणी माझ्यासोबत जोडले गेले आहेत. आवाज बदलापूरचा आज मात्र या ठिकाणी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. मॅच काही क्षणापूर्वी आपण सुरुवात केली, अर्थातच क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं शील संघानं. पहिलं षटक मदननं हाताळलं, 12 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये धावांची मॅन्युफॅक्चरिंग पाहायला मिळाली, तब्बल 23 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मदनने केवळ 8 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे गडी टिपले. संघर्ष करावा लागतो, कारण हे मैदान आहे. ह्या मैदानाचा विचार केला तर हे मैदान सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीचं. इथे तुम्हाला एक वेळ जज माफ करेल, परंतु राष्ट्रपतीने निर्णय दिला तर तुम्हाला फासावं जावं लागेल. यस, वाईट बॉल, 1 धाव मिळेल. टीमच्या टोटलमध्ये 1 धाव ऍड केली जाईल. आणि आतापर्यंत महेश धुळे सरांचा विचार आलाय. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत तब्बल 44 धावा. एका बाजूला अनुभव तर एका बाजूला नवीन संघ. हो, स्टान्स बदलला भास्करनं. चेंडूला मात्र गॅप सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन, सीमा रेषा पार. हा येतो चौकार. थँक्यू डीजे. SPL म्हणजे आमच्यासाठी दिवाळी, आणि दिवाळीचा सण म्हटला तर हा 5वा दिवस भाऊबीजेचा. इथे तुम्हाला भेट करायची असेल, भेट द्यायची असेल तर चौकार षटकारांचं नातं निर्माण करावं लागेल. ओव्हरपिच बॉल, क्रॉस बॅटेटने फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या लेग ब्रेक बॉलने अख्खं टेनिस बॉल क्रिकेट जग बदलून दाखवलंय.
म्हणून आम्हाला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते त्या त्यावेळेला हिमांशू पाटील नाव आमच्या डोळ्यासमोर येतं. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते त्या त्यावेळेला विजय पावलं नाव आमच्या डोळ्यासमोर येतं. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते त्या त्यावेळेला अभिजित दुधे नाव आमच्या डोळ्यासमोर येतं. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते द ब्रँड ऑफ गोकुळ गाव जेडी जयदीप भोंडिवले आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी येतो. हे वेगळं सांगायची गरज नाही. इथे स्टान्स पुन्हा एकदा बदलला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्येला कुठेतरी मोठा स्वल्पविराम लागलाय आणि या क्षणाला आपण पाहू शकाल लागायला हवा होता ती गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते शील्ड संघाच्या वतीनं. स्पर्धेचा विचार केला तर आजचा हा क्रिकेटचा खेळ 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला आणि या स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या डोळ्यासमोर चमकणाऱ्या ट्रॉफ्या जर पाहिल्या ना तर आम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं दृष्ट लागेल या ट्रॉफ्यांना. इतकी दैदिप्य मांडता, इतकी प्रखरता, इतकी जिज्ञासा, इतकी नाविन्यता, सगळं काही नवीन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. श्रेय जाईल सन्माननीय वनमॅन आर्मी SPLचे अध्यक्ष राम पाटोळे साहेब, त्यांचा समवेत उपाध्यक्ष जितू पाटोळे, या स्पर्धेचे सचिव सन्माननीय वैभवजी पाटोळे आणि खांद्याला खांदा लावावा, पडद्यामागचा हिरो बनावा आणि त्यानंतर चित्रपट चांगला पाहायला मिळेल या अनुषंगाने संपूर्ण चित्रपटाचे डायरेक्टर सन्माननीय जनकजी विषय हॅट्स ऑफ सर्वांना या ठिकाणी आभार व्यक्त करेल. धावांची तृष्णा आणि धावांची भूक इतकी आहे ना या फलंदाजांना की जोपर्यंत आम्ही 19 डिसेंबरची सायंकाळ पाहणार नाही तोपर्यंत आम्ही धावत राहणार धावत राहणार धावत राहणार, कारण इथे थांबायला वेळ नाही आहे. क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर आम्हाला सुद्धा सातत्याने म्हणावंसं वाटतं मॅडी सर, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव धाव धाव. आणि धावा या ठिकाणी धावपलकावर पाहायला मिळत आहेत तब्बल 50 धावा. चौडीव संघ मी तर म्हणेन बूंद बूंदचे समुद्र बनताय. आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळलं मदननं 12 धावा खर्च केल्या. दुसरी ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली हरिश्चंद्रची. क्रिकेटमधील या इनिंग मधील सगळ्यात खराब षटक राहिलं. तब्बल 23 धावा बनवल्या. मदन पुन्हा एकदा आला. सातत्याने सांगत असताना लीडिंग फ्रॉम फ्रंट, वी आर डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गिव्हिंग फर्स्ट इन सम मुवमेंट. शिवाजी राजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये. आणि बघता बघता ती मॅच आपल्या हातातून कुठेतरी निष्ठत होती, ती पुन्हा एकदा खेचून आणली आणि या मॅचच्या पागा खेचण्याचं काम मदन नावाच्या गोलंदाजानं केलं. केवळ 8 धावा खर्च केल्या. विश्वास इथे पाणीपत करायला मिळाला नाही. 7 धावा खर्च केला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 50 धावा धावपलकावर. 12.50-0-0 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने चरीव संघ हळुवारपणे एक पाऊल टाकत पुढच्या पायरीवर पोहोचण्याचा प्रयत्न होतो. 51 धावा धावपलकावर. जरी 3 गडी बाद लवकरात लवकर बाद झाले तरी इथून पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय चरीव संघाच्या वतीनं. सकाळचं वातावरण ही मॅच जर पाहिली तर आमच्या मनाला भुरळ घालते. एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असं सुंदर मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय राम पाटोळे साहेबांनी सजवलं. अखंड रात्रीमध्ये चांदण्या पाहिल्या, दिवसामध्ये तारे पाहिले, चंद्राची शीतलता या ठिकाणी निर्माण केली. सूर्याची प्रखरता या मैदानामध्ये पाहायला मिळते. कस्तुरीचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय. जणू काही चिखलात उमललेलं कमळाचं फूल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळं चांगलं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच मैदानाचा विचार केला तर भगीरथाने स्वर्गातून गंगा आणावी, देवदेवतांनी समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर काढावीत आणि आमच्या राम पाटोळे सरांनी हे मैदान त्या पद्धतीने शोधून काढावं. क्या बात है. शॉर्ट पिच बॉल फुल केले, चेंडूला निघून जाईल चेंडू मैदानाच्या बाहेर. गेंद आ गई स्लॉट में. वंस अगेन उसे पार किया पार्किंग लॉट में. क्या बात है. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हाय तो ही षटकार. जयदीप गोलंदाजी मार्गावर सज्ज. जणू काही धावांसाठी आंदोलन चालू केलं आणि त्या आंदोलनाला यश मात्र मिळाले. यावेळेस क्लीन बोल्ड. गुड कमबॅक बाय जयदीप.
यापूर्वीच्या चेंडूवर जर पाहिलं तर षटकार खाल्ला आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या मनाला समजावलं जयदीपने, सांगितलं ओहो माइंड रिलॅक्स प्लीज, शांत डोकं ठेवलं, ब्रेक बॉल फेकला आणि मात्र इथे दांडी 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 गुल, फलंदाज झालाय बाद. सोमनाथ सर, जेव्हा मॅचला सुरुवात झाली ना तेव्हा मुंबई इंडियन्सच्या जंगली शेर केरन पॉलर्डची आठवण आली आणि मॅचचा मध्यान्ह आलाय तेव्हा गोलंदाजी करत असताना राशिद खानची आठवण आली. इथे अनेक गोलंदाज अनेक फलंदाजांच्या आठवणी येत राहतील. अनेक स्वप्न उराशी बाळगून अनेक संघ या स्पर्धेमध्ये वळतात. स्पर्धेचं आकर्षण इतकं आहे की जेव्हा जेव्हा पॅम्पलेट आमच्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा मात्र हायजॅक होते सगळं फेसबुक, सगळं युट्यूब आणि खरं आता आमच्या फोनची हिस्ट्री. जाऊ आपण मॅचकडे. जयदीप तयार, फुल टॉस, लो फुल टॉस होता, आडव्या बाटनं खेळलाय, पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल, फिल्डिंग पाहायला मिळाली, फेकी झाले परंतु तिथं आउट ऑफ कव्हरेज एरिया, फलंदाज होईल बाद. भास्कर बॅक टू द पॅव्हिलियन. तसं कोणत्याही खेळाडूनं खेळपट्टीवर थँक्यू सो मच, धन्यवाद. पाचवं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. जयदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावसंख्येचा आलेख कुठेतरी वळणं होताना पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 7 आणि आपण पाहतोय जयदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ गुड लेंथ, फक्त हलकीची कट या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु पाहतोय शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, खेळपट्टीवर त्याचा परिणाम भोगावा लागतोय. वेळ निघून गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला, चेंडू निघून गेलाय. थर्डमॅन सीमा रेषा पार, चौकार. बॅटिंग पॉवर प्ले. अखंड महाराष्ट्राला वाटतंय आम्हाला एसपीएल खेळायला मिळायला हवी. अखंड ठाणे जिल्ह्याला वाटतंय आम्हाला या एसपीएल मध्ये चान्स मिळायला हवी. शहापूर तालुक्याला वाटतंय आम्हाला एसपीएल खेळायची आहे. मुरबाड तालुक्याला वाटतंय आम्हाला एसपीएल खेळायची आहे. इथे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व खेळाडूंना वाटतंय आम्हाला एसपीएल खेळायची आहे. परंतु आपण पाहतोय अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये वळाले आणि बघता बघता ही स्पर्धा सजली गेली. अनेकांचं मार्गदर्शन, अनेकांचं सहाय्य या स्पर्धेला लाभलं आणि बघता बघता 5व्या पर्वामधील या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील पहिली मॅच आपण या ठिकाणी ऑन केली. एका बाजूला संघ आपण पाहतोय चरीव, तर एका बाजूला शीळ, एका बाजूला खूप मोठा अनुभव, तर एका बाजूला नवीन संघ. यस, बेस्ट वर्सेस बेस्ट या ठिकाणी पाहायला मिळेल का? ओल्ड इज गोल्ड बट इन न्यू इज वॉन्ट, आणि हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. इथे नियोजन जर पाहिलं, सुंदर सुंदर मैदान सजवलं, सुंदर व्यासपीठ पाहुण्यांसाठी, हे मैदान खेळाडूंसाठी, स्टँड सजवलेत प्रेक्षकांसाठी, युट्यूब सजवलाय युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा आवाज ऐकणाऱ्या दर्दी प्रेक्षकांसाठी. हे टॉस का बॉस केलंय इथे टॉस उडवणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि येणाऱ्या संघाच्या संघनायकांसाठी. गोलंदाज तयार, ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेळलाय, चेंडू निघून जाईल,
एका टप्प्याच्या अखेर सध्याच्या घडीला शंखनाद करणारा हा येतोय चरीवच्या डगआउटला आनंद निर्माण करून देणारा दाई दिशा गुणगुणायला लावणारा गेंद आ गई स्लॉट में पुन्हा एकदा उसे पार्किंग किया पार्किंग लॉट में चौकार फुल टॉस ब्रेड अँड बटर बॉलची संधी शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल तर सुटलाय परंतु चेंडू आळवला एक धाव मिळेल या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय चरीव संघ बूंद बूंद से समुद्र बनता आहे प्रयत्नांची केली जाणारी पराकाष्ठा आणि त्याचं मिळणारं फलित आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळतंय असं म्हटलं जातं मित्रांनो तुम्हाला तुमच्या यशाचं फलित चाकायचं असेल ना तर कर्तृत्वाचं बीज रोवावं लागतं आणि त्याला मेहनतीचं खत पाणी घालावं लागतं स्वीप करण्याचा प्रयत्न आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गुड कम बॅक बाय विश्वास आपण पाहतोय सदाबहार स्पर्धा जणू काही वर्षातील 12ही पौर्णिमा चांदणी शिंपीत जातील अशी स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे ओ हो पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलिनच्या पुढे चेंडू ठेवला गेला लेग ब्रेक बॉल चेंडू वळवला आणि चेंडूने गिरकी घेतली गर्र ही कलात्मकता आहे गोलंदाजाची एसपीएल चे सचिव यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांच्या तरुण्याकडे पाहिलं ना तर आम्ही आमचं तारुण्य विसरून जातो बघावं आणि प्रेमात पडावं इतकं चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय वैभवजी पाटोळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय रात्री उशिराने झोपले म्हणून इथे उशिराने पोहोचले थँक्यू सो मच वैभवजी पाटोळे साहेब पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता ब्रेड अँड बटर बॉलची संधी इथे अंपायरचं बोट हवेच्या दिशेला फलंदाज होईल बाद आणखी एक झटका लागेल तरी संघाला थँक्यू डीजे थँक्यू इथे फलंदाजाला वाटतंय मी सुरक्षित आहे अंपायरने डिसिजन दिलाय बॅट्समन आउट थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजे एसपीएल भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे एसपीएल कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा अवंडा गिळावा आणि पुन्हा एकदा कर्तव्याचा खेळ करायला लावणारा खेळ अर्थातच एसपीएल महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोहोचलेली स्पर्धा म्हणजे एसपीएल अखंड हिंदुस्थानाच्या मातीवर मन मनगट आणि मस्तिष्क जागा करायला लावणारी स्पर्धा म्हणजे एसपीएल स्पेशल प्रीमियर लीग शेंद्रून प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा 5वा दिवस 5व्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली काही क्षणापूर्वी आपण नाणेफेक केली नाणेफेक जिंकली शील्ड संघानं घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बघता बघता 6वं षटक मार्गस्थ यस फलंदाज होईल बाद लाईन चेक केली गेली आपण पाहू शकाल तरीव संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत पाहायला मिळते 68 धावा 6वं षटक मार्गस्थ 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळाली तर 68 धावा नवीन फलंदाज खेळपट्टीकडे मार्गस्थ होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सुंदर वातावरण निसर्गाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आपण विचार केला तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये खेळली जाणारी स्पर्धा दिवाळी संपताच आम्हाला चातकाप्रमाणे चावूल लागते कधी एकदा राम पाटोळे साहेबांचा फोन येतोय आणि कधी एकदा एसपीएल ला सुरुवात होते इतकी विश्वासाची आणि मायेची उबदार देणारी स्पर्धा आपण पाहत आहोत हो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपण पाहू शकाल यापूर्वीचे चेंडू जर पाहिले तर खेळपट्टीचं गोलंदाजाला अचूक निरीक्षण होत नाही सातत्याने फुल टॉस चेंडू फेकले जात आहेत जास्तीत जास्त फायदा फलंदाजांना या ठिकाणी होईल परंतु तो फायदा अजूनपर्यंत झालेला नाही याचं नाव म्हणजे क्रिकेट क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत म्हणून की काय आम्हाला जिंकायचं आहे 19 डिसेंबर आम्हाला पाहायचे आहे जोपर्यंत आम्ही 19 डिसेंबरचा उगवणारा सूर्य पाहणार नाही मावळत्या सूर्याची तांबूस तांबूस किरणं आमच्या अंगावर घेणार नाही इथून जात असताना एसपीएलची ट्रॉफी आम्ही सेल्फी काढून जाणार नाही तोपर्यंत ही शर्यत अशीच चालू राहील यात शंका नाही
6वं षटक येतंय संपुष्टात आणि बघता बघता 6 षटकांच्या समाप्तीनंतर तरीव संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना 6 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 68 धावा. त्यास एक धाव जोडली गेली. 69 धावा धावफलकावर. काय धावसंख्या बिल्डअप केली तरीव संघानं. जिंकणं प्रत्येकाला हवं आहे, परंतु जिंकण्यासाठी प्रिकॉशन अँड प्री प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. तुम्ही इथे काय करता याहीपेक्षा तुमच्या घरच्या मैदानावर काय करता, तुम्ही क्रिकेट किती खेळलात याहीपेक्षा तुम्ही क्रिकेट कसा खेळलात याला महत्व आहे. 7वं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. शील संघाच्या वतीनं भरत. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज. 7व्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी यस उमेश ऑन बॅटिंग मार्क. यावेळेस ओरपीच बॉल होता. पाहू शकाल बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं संभाषण नाहीये. जिथे संभाषण चांगलं तिथे सभा चांगल्या, आणि जिथे सभा चांगल्या तिथे विकास चांगला. खेळपट्टी चांगली, मैदान चांगलं, व्यासपीठ चांगलं, समालोचक चांगले, आवाज चांगला, डीजे चांगला, व्यवस्थापन समिती अतिशय चांगली, टॉस का बॉस चांगला, मैदानाच्या बाहेरची हिरवळ चांगली, प्रेक्षक चांगले, स्पर्धा चांगली, एसपीएल चांगलं आणि सगळं सगळं चांगलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शॉर्ट पिच बॉल, मिस्लामिक स्ट्रोक, टॉप एज लागते चेंडू खाली. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीये सांगत असताना शेर अभी भी जिंदा है. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. 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 थँक्यू डीजे मास्टर. क्रिकेट विथ द म्युझिक. मुंबईचा क्रिकेट पाहिला तर क्रिकेटची पंढरी म्हणून की काय, त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या विठ्ठलाने जन्म घेतला. भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. स्क्वेअर कट चेंडू निघून जाईल डीप पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस चौकार, 4 धाबा. संग येती है दूर दूरून. थँक्यू डीजे. चार धाबा मिळाल्या यापूर्वीच्या चेंडूवर. आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर अपेक्षापेक्षा उसळी कमी पाहायला मिळाली. चकवा देणारा चेंडू पाहायला मिळाला, कारण ऑफ ब्रेक बॉलर ज्या ज्या वेळेला लेग ब्रेक बॉल मधून मधून फेकतात, गतीमध्ये परिवर्तन करतात, ती असते गुगली, आणि ती गुगली पाहायला मिळाली. आमच्या शहापूरच्या क्रीडा रसिकांना ओढ लागलेली असे सातत्याने ह्या क्रिकेट खेळण्याची, कारण नाव आहे एसपीएल 2021. नाम नाही तर ब्रँड आहे बॉस. नेतृत्व करतायत या स्पर्धेचे प्रणेते संकल्पक सन्माननीय रामजी पाटोळे साहेब, त्यांच्या समवेत एसपीएलचे उपाध्यक्ष सन्माननीय जितूजी पाटोळे सर. आणि खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वानं आज विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय सचिव वैभवजी पाटोळे सर. इनसाइड एज आपण पाहू शकाल. चेंडू निघून चाललाय शॉर्ट पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पोहोचतील. इथे क्रिकेटचं रूपांतर फुटबॉलमध्ये काय होईना, धावा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. वेल स्टॉप. तत्पूर्वी खेळपट्टीवर भाग मिल्का भाग धावावं लागेल. बोला म्हणजे सांगाल, चाला म्हणजे पोहोचाल, ठोका म्हणजे जिंकाल. इथे मात्र क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुम्हाला स्वतःचा अधिराज्य निर्माण करायचं असेल तर बॅट आणि बॉलची सातत्याने व्याख्या तुम्हाला दाखवावी लागते. बघता बघता 7 षटकं संपुष्टात आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर तरीव संघ पोहोचला आतापर्यंत 7 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा. हरिअप आपण घाई करायचे मित्रांनो. शेवटचं षटक असेल. कर्णधाराला सूचना आणि विनंती, आपला शेवटचा गोलंदाज निवडा.
SPL कडे पाहिलं तर अखंड महाराष्ट्राच्या नजरा सातत्याने लागलेल्या असतात आणि ज्या ज्या क्रिकेटच्या वेळेला ही स्पर्धा अख्खा दिवस बघण्यासाठी वेळ नसतो ना, रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धा पाहण्याचा योग युट्यूबच्या माध्यमातून सारखा येतोय. आपण पाहतोय यावेळी शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी एक झटका लागेल तरी संघाला. वन मोर विकेट डाऊन, आणखी एक गडी बाद. घेती सहभाग परंतु या पत्त्याच्या बंगल्याला हलवारप्रमाणे एखादी हवेची झुळूक लागते आणि तो कोसळण्याचा प्रयत्न होतोय. आठवं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 8 गडी गमावलेच रिव संघानं. सकाळी या ठिकाणी कॅप्टनने डिबेट देताना सांगितलं, नाणेफेक हारलोय, धावा होतील की नाही हा मोठा प्रश्न. कारण आउटफील्ड मध्ये जर पाहिलं थोडासा ड्यू फॅक्टर पाहायला मिळाला, परंतु धावा या ठिकाणी बनण्यासाठी खूप मोठे मोठे फटके पाहायला मिळाले. यस, निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि एक धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. सकाळचं वातावरण जर पाहिलं ना तर आज आम्हाला खूप सारी मजा या ठिकाणी लुटण्यासाठी निसर्गाने दिलेला आशीर्वाद. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. लेंथ योग्य आहे, लाईन मात्र खूपच खराब. जिथे लेंथ आणि लाईन फेक तिथे मात्र गोलंदाज जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजू शकतं. हरिश्चंद्र तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सूर सापडत नाही आणि जिथे सूर खराब तिथे मात्र सूर निरागस. यशाचं गाणं जर गायचं असेल, वाजायचं असेल तर मात्र तुम्हाला सूर शोधावे लागतील. हे मैदान म्हणजे अथांग समुद्र आहे. इथे तुम्हाला मीठ मिळेल, इथे मोती मिळतील, इथे तुम्हाला मांस मच्छी मिळेल, इथे तुम्हाला समुद्राच्या लाटा मिळतील. तुम्ही ठरवायचं आहे इथे काय घ्यायचं आहे, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हाला घडवायचे उद्याचं भविष्य. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. आपण पाहतोय पहिली इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण प्रयत्न करत असताना, प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनली गेली तरी संघाची तब्बल 81 धावा. हो हो हो, शफल झाले ऑन साइडला, दिशा निवडली गेली, डायरेक्शन योग्य आहे, फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, कारण जान जाए पर गेंद ना जाए, जान जाए SPL ना जाए. एक वेळ संपूर्ण शरीरातून श्वास निघून जाईल, पण आमच्या श्वासातून, आमच्या रक्तातून क्रिकेट निघून जाणार नाही. हे सांगत असताना 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. खूप मोठ्या घमासान या ठिकाणी चालू आहे. या युद्धाचा निकाल अजूनही बंद पॉकेटमध्ये, लिफाम्यामध्ये आहे. हरिश्चंद्रने शेवटच्या षटकाला सुरुवात केली आणि बघता बघता 4 चेंडू वाईड फेकले. अवांतर धाबांचा भरणा. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल, लाईन लेन पुन्हा एकदा खराब आणि सातत्याने शेवटच्या षटकामध्ये झेरॉक्स धाबांच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय सोमनाथ सर, चेंडू ब्रेक होतो परंतु लाईन खराब पाहायला मिळते. यावेळेस चेंडू ब्रेक झाला, टर्न झाला, गिरकी घेतली गर्र, परंतु पाहू शकाल ऍक्शन देन रिॲक्शन. जेवढा चेंडू टर्न तेवढी बॅट मात्र वेगाने फिरली गेली. फक्त दिशा, चेंडू जाऊन स्टॉप झालाय. लॉंग स्टॉपला रन्स मिळतील. या चेंडूवर 4 हा येतो चौकार. दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळ. थँक्यू डीजे. हरिश्चंद्राला मित्र म्हणेन, या खेळपट्टीचं मोजमाप होत नाही. अचूक टप्पा अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. यावेळेस ओव्हरपिच बॉल सफल होऊन खेळलाय. चेंडू जणू काही एअर हॉस्टेसला चुंबन घेऊन खाली क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडला जाईल. जेल संपेल इथे चरीव संघाच्या फलंदाजाचा खेळ. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू डीजे. 5 चेंडू खेळला राम आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल 15 धावांची वादळी केली साकारली. क्या बात है. रिवलचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन दाखवलाय, गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय वेगाने, सीमारेषा पार, चौकार. नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. नेक्स्ट मॅच मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. संघ उमरई आणि संघ पलटोली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. बघता बघता पहिल्या इनिंगचं अग्निकुंड या ठिकाणी संपुष्टात येत आहे. पहिल्या इनिंग नंतर, पहिल्या डावानंतर आपण पाहतोय धावसंख्या बनली गेली. या मॅच मध्ये विचार केला तर
तरीव संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 8 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा विजयासाठी शील संघाला इथे संघर्षाचा शंकनाद करावा लागेल, कारण बनवायचे आहेत 8 षटकं, एकंदरीत 48 चेंडू आणि 92 धावांची गरज. खूप सारी मजा, खूप सारा आनंद. हा सन्मान मराठी मातीचा, हा सन्मान शेंद्रुण गावाचा, हा सन्मान शहापूर तालुक्याचा, हा सन्मान ठाणे जिल्ह्याचा, हा सन्मान महाराष्ट्र राज्याचा, हा सन्मान भारत देशाचा. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, हम बुलबुले हे इसकी, हे गुलसिता हमारा. म्हणत म्हणत खऱ्या अर्थानं इथे क्रिकेटच्या पंढरीमध्ये तमाम क्रिकेटचे भक्त विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज. आपण पहिला डाव आणि पहिला डाव सावरत असताना तरीव संघाची धावसंख्या बनली गेली 91 धावा. विजयासाठी 92 धावांची गरज. खूप मोठं सस्पेन्स, खूप मोठं घमासन, खूप मोठं द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये काय हालचाली पाहायला मिळतील, काय घडामोडी पाहायला मिळतील, काय गुड न्यूज येतील आणि खऱ्या अर्थानं इथे दखल घ्यावी लागेल गुगलला हे पाहण्यासाठी. आवाज महाराष्ट्राचा आमचे साथी समालोचक, आमचे गुरुतुल्य सन्माननीय मॅडी धुळे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातील आणि मी स्वतः समालोचक रमेश शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करू. उमराई टीमचा कर्णधार आणि पटोली संघाचा कर्णधार या SPL चे प्रणेते सन्माननीय राम पाटोळे सर, आपण सुद्धा या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते केली जाईल आजच्या दिवसातील 5व्या दिवसातील दुसऱ्या मॅचची नाणेफेक. चाफाचा कॉल आणि यावेळेस येतोय काटा. यस, पटोली संघाचे संगणक माझ्यासोबत या ठिकाणी असतील. नाणेफेक जिंकले, पहिल्यांदा आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. सर आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. एवढ्या आत्मविश्वासाने सांगितलंय म्हणजे येता येता गाड्यांवर चर्चा करून आलेत की गेल्यानंतर नाणेफेक जर जिंकली तर लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारायचं. बरोबर, इथे येण्यापूर्वी तुम्ही रात्रीच्या कट्ट्यावर काही चर्चा केली की इथे आपण खेळतोय SPL, या स्पर्धेचं कुतूहल आणि नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेलं क्षेत्ररक्षण याबद्दल तुम्ही इथे येण्यापूर्वी पटोली गावाकडे पाहिला. अनेक संघ पटोली गावामध्ये पाहिले, तिथे कोणतं मैदान आणि कोणत्या मैदानावर तुम्ही सराव करता आणि इथे येण्याचं कुतूहल तुम्हाला किती लागलं होतं? नक्कीच जेव्हा SPL अनाऊन्स झाली तेव्हाच आम्ही ग्राउंड बनवलं होतं आणि चांगला सराव सुद्धा केलेला आहे. आता ते सराव आणि मॅच ही थोडीशी डिफरंट आहे, तर ते तिथं गेलंय तेच इकडे करण्याचा प्रयत्न करू. आणि चर्चा वगैरे असे काय नाही, जी जवळचीच टीम आहे आमची आणि पाहूया जे होईल ते आता होईल. प्रॅक्टिस तर केलं. यस, बचेंगे तो और लढेंगे. उमराई संघाचा कॅप्टन, आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालात. पहिल्यांदा आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जर इथे टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्कीच आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होतो आणि आमच्या मनासारखं झालेलं आहे. तरी पूर्ण टीम कॉन्फिडन्सने फुल आहे आणि ग्राउंडवर एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन उतरणार आहोत आणि जास्तीत जास्त रन स्कोर करण्याचा प्रयत्न करू. यस, उमराई संघाचा कॅप्टन नाणेफेक हारल्यानंतरही सोन्यापेक्षा पिवळं झालंय मी तर म्हणेन. कारण बॅटिंग करायची आहे. पाहू शकाल या ठिकाणी 8 षटकं टाकावे लागतील. या 8 षटकामध्ये जवळपास आपण पाहू शकाल 48 चेंडू. जास्तीत जास्त टार्गेट तुमच्या मनामध्ये असलं या ठिकाणी अनाऊन्स करायचं आहे. किती धावा बनल्या तर तुम्हाला ही मॅच चांगल्या पद्धतीने बनवता येईल? नक्कीच 90+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आमची बॅटिंग ऑर्डर खूप आहे. 7-8 नंबर पर्यंत चांगले बॅट्समन आहेत आमच्याकडे आणि बॉलिंग पण तितकीच ताकदीची आहे, त्यामुळे आम्ही डिफेंडच करू. यस, पटोली संघाचा कॅप्टन, या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी गोष्ट या ठिकाणी अनाऊन्स करायची. नक्कीच शहापूरमधील एक सर्वात मानाची स्पर्धा आहे. शहापूरचा वर्ल्ड कप म्हणला तरी काही कमी पडणार नाही त्याला. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये खेळण्यास मिळेल या ऊर्जेने आम्ही इथे खेळू आणि 2 मॅच जिंकून नंतर. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. एका बाजूला आपण पाहिलं पटोली संघाचा कॅप्टन, एका बाजूला आपण पाहिलं उमराई संघाचा कॅप्टन, एका बाजूला पाहिलं आमचे प्रमुख पाहुणे या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय राम पाटोळे सर. टॉस का बॉस मधून गुड न्यूज येते. नाणेफेक जिंकलेले आहे. अर्थातच पटोली संघानं घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट बोथ ऑफ टीम, बोथ ऑफ कॅप्टन. आणि जेव्हा सेकंड इनिंग या ठिकाणी चालू होईल, बनवायच्यात 92 धावा शील संघासाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज महाराष्ट्राचा मॅडी धुळे सर, थँक्यू. तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण बॉल चॉईस करण्यासाठी यायचे आहेत. आपण ऐकत राहा, पाहत राहा, मन मुराद आनंद लुटत राहा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आगाज आणि एल्गार सन्माननीय मॅडी सर, थँक्यू. धन्यवाद रमेशजी शिंदे सर.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. सिंधून प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा थरार आपण इथून पाहतोय. 92 धावांचं लक्ष्य, 11.50 हे आस्किंग रन रेट असेल. फलंदाजी करत असताना शीळ संघ. पहिला बॉल आपण पाहिला, गोलंदाजी मार्कवरती गणेशला पाहिला. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर बॅटची कडा. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव तिथे अंकित केली आणि स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना सलामीची जोडी पाहू शकाल मैदानाच्या मध्ये. सतीश आणि जयदीप. संतोष आणि जयदीप ऑन साइडला आपण पाहतो. चेंडू मिडानवरून ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात अगदी हळूवार पद्धतीने. सिंधून प्रीमियर लीग म्हटलं तर SPL स्पेशल प्रीमियर लीग 2021 पर्व 5वं आणि या पर्व 5वां मध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा गजर क्रिकेटचा तुम्ही पाहू शकाल या क्रीडांगणावरती. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. सरळ चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे आणि यावेळेस रमेश म्हात्रे सरांचा येणारा हा बिग हिट, षटकाराचा इशारा. रन्स मिळतायत 6. थँक्यू सर. तर आदरणीय राम पाटोळे सरांचं मी आभार व्यक्त करेन, ज्याने आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली. संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम इथे आम्ही करू. यावेळेस हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर, चेंडू फक्त ढकलायचा होता, सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हटलं जातं ना सोमनाथजी खाडे सर, निर्जीव भिंत चालवण्यासाठी गरज आहे ज्ञानेश्वरांची, पाण्यामधल्या दूध ओळखण्यासाठी गरज आहे राजहंसाची आणि शेंद्रून पासून दूरवरती क्रीडा भरवण्याची ताकद ठेवतात आणि त्यासाठी गरज आहे आदरणीय राम पाटोळे सरांची. आणि त्याने उत्कृष्टरित्या हे आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट निमित्त SPL 2021 पर्व 5वा षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना यावेळेस आपण पाहिलं गोलंदाज गणेशचं कौतुक करावं तितकं कमी. पण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावत संख्या फक्त खर्च केली 10 धावा. एक षटकार आला. सुरुवातीला असं वाटलं होतं की चित्र संत गतीने चाललंय, परंतु एक षटकार आल्यानंतर आक्रमकरित्या रूप धारण करत असताना संतोषला तुम्ही पाहिलं. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने धावत संख्या सुरुवातीला पाहिली, परंतु हे विसरून मात्र चालणार नाहीये की तुम्हाला येणाऱ्या 8 षटकामध्ये 11.50 गतीने जायचं आहे. आस्किंग रन रेट या मॅचचा. शीळ संघ एक नौका संघ आहे. जेव्हा ओपिनियन दिली तेव्हा मात्र त्यांनी सांगितले की आम्ही नवीन आहोत या मैदानावरती आणि आम्हाला ही पहिल्यांदा संधी मिळाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली आहे. अद्यापपर्यंत निरंजन सावंत सर यांचा कोणताही निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाही. तोपर्यंत हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडूने सांगता आपल्याला पाहायला मिळते. या षटकाची षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन गणेशला तुम्ही पाहू शकाल. चांगले षटक आणि चांगली गोलंदाजी. अप्रतिम बॉल. वेगावरती नियंत्रण पाहायला मिळत आहे. यावेळेस ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. चेंडू सरळ चाललाय, गवताला आग लावत, जमिनीला गुदगुल्या करत, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतात 4. हा चौकार. थँक्यू डिझा सर. जर विचार केला तर संघ नौका, परंतु ताकदीची फलंदाजी. सुरुवातीला असं वाटलं होतं की गोलंदाज कुठेतरी गडबडत आहेत. भरपूर वाईड बॉल आपण पाहिले. दिशेपासून अगदी नियंत्रण सोडत असताना काही गोलंदाजांनी गोलंदाजी केली. तब्बल 11 ते 12 चेंडूंचा देखील षटक त्यामध्ये फेकलं गेलं. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल, चेक केली जाते. पंच आउटसाइड दिले एक्स्टम सांगत असताना की एस इट इज वाईड बॉल. शीळ संघ नौका, परंतु एकच सांगेन, क्षेत्र तुमचं कोणतंही असू द्या, कष्ट तुमचे जर प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नसतो.
आणि या मॅच मध्ये तुम्हाला त्या धावा चेस करायच्या आहेत. 92 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस सलक्या पद्धतीने आपण पाहतो हलवार पद्धतीने बॅटची जो स्विंग होता स्लो आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत फक्त एकच धाव कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली व्हीव रचना तुम्हाला पाहायला मिळते 30 यार्ड सर्कल मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्हीव रचना तुम्हाला 30 गलीच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार यावेळेस अराउंड दी विकेटने. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अलंग द कार्पेट. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑनला. शतरक्ष वेगाने येत्या चेंडूवरती. चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत पाहायचे. जर कदाचित गोलंदाजाने हात हटवला असता तरी यष्ट्यांवरती हा चेंडू आदळला असता. कदाचित क्लोज डिसिजन तुम्हाला पाहायला मिळाला असता. परंतु या मॅच मध्ये धाबा जमवायच्या, धाबांसाठी जो संघर्ष आहे ना, जर तुम्ही आज या मॅच मध्ये स्ट्रगल कराल तर उद्याच्या गुगलवरती त्या खेळाडूचं नाव सर्च केलं जाईल. आणि यासाठी चालू असलेला हा टास. व्हाट अ मॅच. अप्रतिम संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. परंतु यावेळेस पंच सांगत असताना की लाईन थोडीशी चुकीची आहे. हे पंचांनी घेरलंय. LBW साठी तुम्ही जेव्हा अपील करता तेव्हा हाईट फॅक्टर, लाईन काय होती चेंडूची, हे संपूर्ण चेक केलं जाते. आणि नक्कीच हेच सांगत असताना निरंजन सावंत सर की हा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने होता. लेग बायच्या रूपानं धाव अंकित केले 1 संघाच्या खात्यामध्ये. दोन ऑफिशियल सज्ज. ऑन साइडला हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू अलॉंग द कार्पेट. फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते 30 यार्ड मध्ये. तोपर्यंत एकच धाव तिथे मिळेल शिल्ड संघाला. सलामीची जोडी आपण पाहतो जयदीप आणि संतोषला पाहू शकाल. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना 8 षटकांची ही मॅच आहे. 48 चेंडू तुम्हाला फेस करायचे आणि 48 चेंडू मध्ये तुम्हाला 92 धावांचं टार्गेट आहे. 11.50 आस्किंग रन रेट. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपन्न होतं आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत 20 धावा. 20 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर ऑन द बोर्ड शिल्ड टीम. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपण पाहिलं. परंतु आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. समालोचन कक्ष यांकडून आपण पाहतो हे षटक पंचांच्या अगदी डावीकडून. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस अतिशय चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव तिथे मिळते. संघर्ष पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीला असं वाटलं की षटकार चौकार आल्यानंतर मात्र शिल्ड संघ या मॅच मध्ये भरपूर चांगले प्रयत्न करतायत. कारण सातत्याने क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर प्रयत्न करणारे कधी हरणार नाहीत. या मॅच मध्ये तसे प्रयत्न करावे लागतील. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. शतरक्षक येतात मिड विकेटला. 1 धाव तिथे कंप्लीट आणि दुसरा धाबेचा प्रयत्न देखील होत नाहीये. एकेरी धाबेने का होईना, परंतु ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना मुंबईची लाईफ लाईन, मुंबईची लोकल आहे, त्याप्रमाणे ही क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल तुम्हाला पाहायला मिळते. आणि एकेरी दुहेरी धाबेच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे जाण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका कव्हरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल डबल हीच धावत संख्या. सकाळचं सत्र आहे. थोडस दमट वातावरण आपण पाहिलं या क्रीडांगणावरती. सुरुवातीला फटकेबाजी चांगले पाहायला मिळाले. मित्र म्हणेन फलंदाज आपण पाहिले तर जेव्हा सरीव संघ फलंदाजी करत होता अक्षयच्या गणेशच्या बॅटमधून आपण पाहिले, अरुणच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिले. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये भास्करला आपण पाहिलं. भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला पहिल्या षटकामध्ये. आणि यावेळेस स्विंग अँड मिस चांगली लाईन पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज अरुण. tenniscricket.in या वाहिनीद्वारे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. भरपूर चांगला प्रतिसाद त्यांचा देखील राहिलाय. क्लिअरिटी विथ क्वालिटी हे दुहेरी संगम आणि त्याच्या आधारावरती चालू असलेलं हे त्यांचं काम. शेंद्रून प्रीमियर
21 पर्व 5वं आपण पाहतो. या 5व्या वर्षामध्ये अतिशय दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. यावेळेस पिच बॉल होता, चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता बिग हिट करण्याचा, परंतु मिस टायमिंग झालं होतं. यावेळेस झेलची संधी होती. वारंवार संधी तुम्हाला निर्माण होणार नाहीये, संधी निर्माण करावा लागतात, परंतु संधीचं सोनं देखील करावं लागतं. आणि यावेळेस झेल ड्रॉप होत असताना नक्कीच आपण पाहिलं तर या 2 धावा दुहेरी अंकाने धावफलक पुढे सरकत आहे. स्कोर कार्ड सोमनाथजी खाडे सर मला सांगत असताना 20 एकच धाव आली 25. धावा धाव फलकावरती 92चं टार्गेट आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. या षटकाचं विवरण केलं तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 10 धावा. त्यानंतर षटकाचा आपण विचार केला, गोलंदाज गणेशने जे षटक हाताळलं त्यामध्ये धावा आल्या 9. त्या षटकात देखील 10 धावा आल्या. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं जर 6 धावा येत आहेत. टीमची टोटल 25 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपत असताना 25 धावा 8.33च्या सरासरीने. यावेळेस गणेश येतात. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची कमी पाहिली आपण. नक्कीच भन्नाट वेगाबरोबर ती अचूक टप्पा अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी पाहायला मिळते. जे गणेशने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं. अद्याप जमेची बाजू शील्ड संघाची सोमनाथ खाडे सर पाहिले गेले तर एक विकेट त्यांनी गमावला नाहीये. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि कदाचित तो आवाज त्यांच्या कानावरती पडला गोलंदाजाच्या आणि LBWच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फर्स्ट विकेट डाऊन टीम शील्ड. जयदीप बॅक टू द पॅव्हलियन. सुनील भोंडविले मनोहर पाटोले दोघं लाभलेत मुलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतले अंगावर भार. षटक क्रमांक आपलं पाहिलं तर 4थं प्रगतीपथावरती ज्युनियर गणेश. 2 गणेश नावाचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात सरीव संघाच्या वतीनं. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट परफ्यूम डिलिव्हऱ्या गोलंदाजी करत असताना गणेशला तुम्ही पाहू शकाल. भरपूर चांगला वेग त्यांच्याकडे. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अगदी स्तब्ध करणारी गोलंदाजी. मी तर म्हणेन फलंदाज स्ट्राईक इनला दीपकला पाहू शकाल. नौका फलंदाज ऑन साइडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. अगदी आपण पाहिलं तर हरकत करत असताना हा चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत हा निर्धाव चेंडू. अद्यापपर्यंत धाव नाहीये. व्हेरी गुड षटक. यावेळेस सन्मान दिलाय हलक्या हाताने आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फक्त पुश केलंय, जंटल पुश. एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 26. अगदी 5व्या बॉलवरती ही धाव इथे अंकित केली गेली आहे. सुरुवातीला 4 चेंडू अप्रतिम होते, ज्यामध्ये 1 विकेट त्याने प्रस्थापित केला. आपल्या संघासाठी एक सफलता मिळवून दिली. जी सुरुवातीला आपण पाहिले तर शील्ड संघाची पार्टनरशिप बिल्टअप होत असताना त्या पार्टनरशिपला लावलेला खिंडार गोलंदाज गणेशच्या माध्यमातून आपण पाहिला. यावेळेस अजून एक यावेळेस हरकत करत असताना बॉल स्विंग अँड मिस. चेंडू सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक चेंडू एल डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे. तब्बल 4 षटकांच्या अंती आपण पाहतो 26 या आकड्यावरती अप्रतिम षटक होता. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. इकॉनॉमिकल षटक का असताना ते दाखवून देत असताना धाबा चेस करत असताना 92 धावांचं टार्गेट असताना संघ थोडस मी तर म्हणेन अडचणीत सापडलाय. तो या मॅच मध्ये शील्ड संघ सरीव संघाच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चोवीस बॉल आणि 66 धावांची गरज या मॅच मध्ये. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. हे इक्वेशन असेल या मॅचचा. सामना थोडस कठीण स्थितीमध्ये
कारण सुरुवातीला 4 षटकामध्ये कमी धावा आल्या आणि त्याचा बेनिफिट पूर्णपणे गोलंदाजांच्या फेवर मध्ये. गोलंदाज तयार. रवींद्र टप्प्याचा बॉल यावेळेस इथे बॅटची लिडिंग एज होती की काय असं वाटतं, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न शील्ड संघाचा देखील होईल. मोठे फटके नितांत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा भरपूर असेल शील्ड संघाला, कारण त्यांच्या समोर संघनायक गोलंदाजी करतात. कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. गोलंदाजी करत असताना रवींद्रला तुम्ही पाहाल. चांगली मॅच. गोलंदाज तयार. यावेळेस रवींद्र बॅटची कडा. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु यावेळेस जेल ड्रॉप. चुका मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतात. चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाहीये आणि यावेळेस रवींद्र ज्या पद्धतीने मेहनत करतायत, क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभत नाहीये. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की गायकाला जी वादकाकडून अपेक्षा असते ती गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते आणि यावेळेस इथे फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना 1 more विकेट डाऊन. फलंदाज संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. लागणारा हा दुसरा धक्का टीम शील्ड संघाला. पाटोळे उपाध्यक्ष वैभव पाटोळे सचिव आधार सुभाष वालिंबे दादा लैका सदा पाठीशी असतो खंडी आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आई गावदेवी क्लब करते हो सन्मान. शील्ड संघाला लागणारे एक जबरदस्त झटका आपण पाहतोय. सलामीवीर फलंदाज संतोषला मात्र माघारी परतावं लागतं. ज्या संतोषने अद्यापपर्यंत 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. यावेळेस फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार संघर्षाचा हा संघर्षमय चौकार. हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं प्रगती पथावरती आणि 31 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो. नेक्स्ट मॅच तुमच्या समोरील योगेश स्पोर्ट्स उमरई आणि त्याला फाईट करेल परटोळी संघ. टॉस जिंकला परटोळी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येतात वेगाने डीप वरून. एकच धाव तिथे मिळते आणि एका धाबेच्या मदतीने सामना जवळ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये संत गतीने धावत संख्या करत असताना शील्ड संघ आपण पाहतोय. धावा तुम्हाला चेस करायचे तर मात्र नक्कीच एक फायटिंग करावी लागेल. स्ट्रगल तुम्हाला करावा लागेल. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके तुमच्या खोट्यातून नक्कीच बाहेर काढावे लागतील तुम्हाला, कारण पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी विचारलं नाही आजपर्यंत की समुद्र किती दूर आहे. मग तुम्हाला 92 धावांचं टार्गेट देखील विचारायचं नाहीये. तुम्हाला फक्त तुमची फलंदाजी दाखवायची आहे आणि तुमच्या कोठ्यात असणारे मोठे फटके तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. या मॅच मध्ये टीमची टोटल यावेळेस 5 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अद्याप 18 चेंडू आणि समीकरण असेल जिंकण्यासाठी 61 धावांचं 60 धावांचं. धन्यवाद महेश सर. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होत आहे. आदरणीय पंढरीनाथजी ढमके साहेब, धर्मवीर युवा प्रतिष्ठान प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य साहेबांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. SPL कमिटीच्या वतीनं आपणास विनंती आहे. पंढरीनाथजी ढमके साहेब, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आदरणीय पंढरीजी ढमके साहेब यांचं इथे आगमन होते. SPL च्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अख्खू टप्प्याचा बॉल यावेळेस फक्त चेंडूला वळण दिलंय. चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. धर्मवीर युवा प्रतिष्ठान प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य आदरणीय पंढरीजी ढमके साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम.
यावेळेस खूप टप्प्याचा बॉल ऑन साइडला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चांगला झेल तिथे फिनिश होईल मिड विकेटला. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज आपण पाहतोय दीपक बॅक टू द डगआउट. त्याच दरम्यान आदरणीय प्रवीणजी पानसरे महाराष्ट्र पोलीस यांना विनंती करतो आपण यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण एवढे विराजमान व्हायचं. सर्व अतिथी गणांना विनंती करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. म्हटलं जातं ना सोमनाथजी खाडे सर, फुलांना फुल जोडले तर फुलांची फुलमाळ तयार होते, दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडली तर नात्याची खूप मोठी वेळ तयार होते. आणि ते करत असताना आदरणीय राम पाटोळे सर, या दरम्यान त्यांच्या समवेत वैभवजी पाटोळे, सन्माननीय जितूजी पाटोळे, या सर्व आयोजन कमिटीचं नक्कीच धन्यवाद करू. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती शिवाजीला चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज शिवाजी, नाव भरपूर चांगलं आहे कारण जीवाशी खेळतात. शिवाजीचं उलटं गेलं तर जीवाशी, आणि चांगली गोलंदाजी करत असताना स्क्वेअर कटचा फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य नाही आहे कारण काही आपण जर विचार केला तर सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं नाही. संत गतीने ज्या पद्धतीने शील्ड संघाने या धावा चेस करण्यासाठी प्रयत्न केले ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला नक्कीच महागात पडतील. आणि या लीग मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला या पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला बॅकफुटवरती जात असताना पाहायला मिळेल, तो म्हणजे शील्ड संघ. कारण भरपूर धावांचं आणि बॉलचं अंतर तुम्ही पाहिलं तर आता मात्र वाढलंय आणि संघ अडचणीत असेल तो या मॅच मध्ये शील्ड. शिवाजी यावेळेस पुन्हा एकदा लाईन चांगली पाहायला मिळते. ऑन साइडला फक्त चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव तिथे मिळते. सिंगलला फक्त प्राधान्य. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फक्त एकेरी धाव, जास्तीत जास्त एकेरी धावेचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 6 षटकांची ही मॅच अद्यापर्यंत कव्हर होते. अजूनही 2 षटक बॅलन्स समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. कोणती मजा पाहायला मिळत नाहीये, रंगत नाहीये मॅच मध्ये, चुरशीची लढत पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीला अटॅक केला असता तर कदाचित चला बॅटिंग पॉवर प्ले असेल. पंच रमेशजी म्हात्रे सर आम्हाला दर्शवत असताना अर्थातच सर्वांचे लाडके मेक्यादा की 2 षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले इथे पुरेपूर वापर करायचा फलंदाजी करत असताना. परंतु इक्वेशन थोडस महागडे कठीण आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. षटकांवरती आपण नजर टाकू. जर गोलंदाजीचा ग्राफ आपण पाहिला, सोमनाथजी खाडे सर उत्तरार्धामध्ये गणेशने पहिले षटक हाताळलं, 10 धावांचं षटक होतं. त्यानंतर सिनियर गणेशने जे षटक हाताळलं त्यामध्ये 9 धावा. अरुणचं षटक आपण पाहिलं 6 धावांचं. त्यानंतर गणेशचं 6 धावांचं षटक, रवींद्रचं 6 धावांचं षटक आणि शिवाजीचं देखील 6 धावांचं षटक. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम समर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना 7व्या षटकामध्ये पुन्हा एकदा गणेश बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. चांगली लाईन पाहायला मिळते. अद्यापपर्यंत लाईन लेंथ गोलंदाजांची अगदी वेगावरती स्वार होतात. अचूक टप्पा. अजून एक यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचे शॉर्ट थर्डमॅनला आणि फलंदाजाला परतावं लागेल. मी तर म्हणेन कदाचित धावबादच्या रूपानं हे सांघिक यश मिळतंय. मॅच मध्ये रंगत नाही. वन साइड मॅच, अगदी एकतर्फी झुकलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली लढत तुमच्या समोर उशीर आलेल्या प्रेक्षकांचा, तमाम लाडके प्रेक्षक वर्ग, एसपीएलच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 7व्या क्रमांकाचं हे षटक आपण पाहतोय. दिवस क्रमांक 5 आणि या 5व्या दिवसामध्ये आपण पाहतोय, 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय सीझन 5 मध्ये
एक जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिली मॅच तुम्ही पाहताय जिथे पूर्णपणे जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात तो म्हणजे चरीव संघ. फलंदाजीमध्ये त्याने तब्बल 91 धावा 48 बॉल मध्ये नोंदवल्या आणि 92 धावांचं टार्गेट चेस करत असताना संघ थोडासा धारातीर्थी पडलाय. यावेळेस पाहावं लागेल अगदी चेंडू स्कीड झाला. डेट चेंडू पंचांनी घोषित केला. रमेश म्हात्रे सर सांगत असताना कोणत्याही प्रकारचा हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये हे सांगत असताना टीमची टोटल यावेळेस 38. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर विकेट धावबाच्या रूपानं. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप कव्हरला चालला चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषे पलीकडे जाणारा हा चेंडू सीमारेषा पार हा चौकार. लाख लाख किती हो बक्षीस आज ठेवली या चौकाराने पुन्हा एकदा थोड्याशा का होईना परंतु आशा पल्लवित करत असताना कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला सांगता येईल की आम्ही कमी धावाने इथे पराभूत झालो. या मॅच मध्ये आपण पाहतो ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते परंतु अजून एक सलग लागोपाठचा हा येणारा दुसरा चौकार आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण पाहतोय तर फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅट मधून सलग 2 चौकार आले. भरतच्या बॅट मधून एकच सांगत असताना भरत मैदानाच्या आतमध्ये विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि नेक्स्ट मॅच मध्ये ते मात्र नक्कीच करून दाखवतील. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. थोडस दूरचं अंतर त्यांनी कापलं आणि दुहेरी धाव इथे कंप्लीट करत असताना भरधाव वेगाने आपण पाहतो चित्त्याच्या वेगाने. यावेळेस या धावा कंप्लीट करत असताना 2 दुहेरी अंकाने टीमची टोटल पुढे सरकते 48 च्या आकड्यावरती. 48 चांगले टार्गेट असताना या मॅच मध्ये 48 चेंडू तुमच्याकडे शिल्लक होते. 48 मध्ये तुम्हाला बनवायचे होत्या 92 आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड मजबूत करतायत ते म्हणजे गोलंदाजी करत असताना चरीव संघ. यावेळेस कदाचित आपण पाहिलं तर वाईड बॉल असू शकतो आणि पंच तेच दर्शवतात. रमेश म्हात्रे सर एक स्टायलिश पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, भरपूर साऱ्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जेपी पॅनलच्या माध्यमातून ते या स्पर्धेमध्ये कार्यरत आहेत. यावेळेस इथे पॅडवरती चेंडू आदळतोय आणि अजून एक चेंडू वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल पुढे सरकते. 2 अमांतर आपण चेंडू पाहिले आणि अमांतर धाबेने धावफलक अगदी पुढे सरकत असताना अर्धशतक इथे कंप्लीट होते संघाच्या वतीने. 50 कंप्लीट होते ती म्हणजे शील्ड संघाची. यावेळेस इथे मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत्या वेगाने वडा कॅच फलंदाज होतील बाद आणि 7व्या षटकामध्ये अजून एक धक्का लागत असताना तो म्हणजे शील्ड संघाला. फलंदाज भरत बॅक टू द पॅव्हिलियन. यावं कर दे नारी चौकार आणि षटकार संग लढती एकजुटीनं. संत गतीने चालू असलेले क्रिकेट क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. शहापूर तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा. मगाशीच आम्ही ओपिनियन मध्ये पाहिलं जेव्हा 2 संघांमध्ये टॉस झाला तिथे मात्र उल्लेख केला की शहापूरचा हा वर्ल्ड कप आहे आणि या शहापूरच्या वर्ल्ड कप साठी सर्व संघ अतोनात प्रयत्न करतात. अगदी रमेशजी महाराज शिंदे यांनी देखील सांगितलं की अगदी या 19 तारखेचा सकाळचा सूर्य आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी चालू असलेला हा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅडच्या मधोमध जात असणारा हा चेंडू 22च्या रूपानं मिळते फक्त 1 धाव आणि एकेरी धावेने अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं टीमची टोटल जाऊन पोहोचते 51 या आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू कदाचित ही मॅचची औपचारिकता असेल आणि ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सरीव संघाचा या सामन्यामध्ये अगदी भरीव कामगिरी पाहायला मिळते आणि ते करत असताना काय रायमिंग आहे कारण नावाला साजेशी अशी कामगिरी त्यांची पाहायला
पाहायला मिळते. यावेळेस इथे लाईन चांगली आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून थोडासा दूर ठेवला हा चेंडू आपण पाहतोय आणि नक्कीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर हा नौका संघ आहे, परंतु खेळाडू देखील नौके पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये. हलक्या हाताने यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडूला फक्त पुश केलंय. एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 52. किती धावाने हा सामना त्यांना गमवावा लागेल, कारण या मॅचची फक्त औपचारिकता ती कंप्लीट करायची 8 षटकांची. अंतिम षटक आहे गोलंदाज अरुणच्या खांद्यावरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगत असताना की फलंदाज होतील बाद. अजून एक विकेटचं होतंय पतन मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे शील्ड संघाला लागणारा हा जवळजवळ 6वा झटका असेल. बॅट्समन आउट. लाख लाखाची टीम बक्षीस आज ठेवली. अंतिम षटकामध्ये काही चेंडू शिल्लक. 2 चेंडूचा सामना शेष असेल. गोलंदाज अरुण तय्यार. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर. इतक्या ताकदीचं युद्ध तुमच्या समोर येईल. एका बाजूला असेल संघ उमरई आणि त्याला फाईट करेल परटोळी. हे 2 संघ बलाढ्य आहेत, 2 शक्तिशाली संघ. यावेळेस इथे पाहायला मिळतं कबरच्या दिशेने एकच धाव तिथे मिळते आणि धावा आम्ही काउंट करू, कारण जेणेकरून किती धावाने हा सामना त्यांनी गमावलाय आणि किती धावाने हा सामने सरीव संघाने विजय संपादित केला या पहिल्या मॅच मध्ये. सकाळचं सत्र थोडंसं दमट पाहायला मिळालं. अगदी मी तर म्हणेन क्रीडांगण आउटफील्ड थोडीशी ओली पाहायला मिळते. आणि या शेवटच्या बॉलवरती आलेली 1 धाव. आणि जर विचार केला तर सोमनाथजी खाडे सर आम्हाला सांगतील 54 धावा आणि या मॅच मध्ये 92चं टार्गेट होतं. 48 धावांनी हा सामना जवळजवळ गमवावा लागला. चोपन्न धावा धावफलकावधीत. प्रथमेश परब आम्हाला माहिती देत असताना ऑफिशियल अपडेटर आहेत tenniscricket.in च्या. 37 धावाने हा सामना त्यांनी जिंकला सरीफ संघाने. सरीफ संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम शील्ड संघ. शील्ड संघाला विनंती करतो आपण हँडशेक करायचा. स्पर्धेची शिस्त